झालं, पाकिस्तान जिंकलं, खुलाल गडी बघा, लगेच गाडीच्या पुंगळ्या काढल्या, बाहेर काढल्या. पोलिसांना माझं आव्हान आहे, जर पाकिस्तान जिंकलं फटाकडी उडवली तर त्याच्या ढुंगणात फटाकडी घालून वाजवा. अरे हे दुसऱ्या देशात चाललं का? हे तुम्ही पाकिस्तानात करू शकता का? पाकिस्तान मध्ये राहून जर भारत जिंकल्याच्या नंतर तिथं जर घोषणा दिली तर ते काय करतील? काय करतील? डायरेक्ट. अरे मग आमच्या इथं काय, हे काय धर्मशाळा आहे काय? कुणी पण यायचं, काय पण करायचं, आम्ही आपलं गप बसायचं. आणि हिंदू काय आहे, एक इंग्रज अधिकाऱ्याचं म्हणणं आहे, आता त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, जरा अवघड आहे. तो भारतामध्ये आला होता आणि तो घोड्यावरून असा पुढे चालला होता, त्याच्या पाठीमागे 250 इंग्रज होते. किती? 250 इंग्रज होते. आणि त्यांना बघायला 2.5 लाख भारतीय रस्त्यावरती आले होते. किती? 2.5 लाख. त्यानं लिहिलंय, त्या 2.5 लाख लोकांनी एक एक जर दगड मारला असता, आमची हाडं सुद्धा शिल्लक राहिली नसती. पर गुलामची मानसिकता आपले ना, गुलामगिरीची जी मानसिकता आहे, ती मानसिकता पहिली आपण हिंदू लोकांनी डोक्यातनं काढून टाकली पाहिजे. गुलाम बघल कोणीतरी, करल कोणीतरी. सचिन दादांचे आमदार ते बघतील की वाट काढायची का बंद करायची. ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत की, गो संरक्षक, त्याला बघू द्या की. हे असं नाही आहे, या आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. धर्मांतरण होऊन जे जे नोकरीला लागलेत, SC, ST, OBC, भटके विमुक्त, नोकरी घेताना दाखला देत आहेत की मी SC आहे, मी ST आहे, मी OBC आहे. सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे, संग्राम भैया आज मी काढून आणलाय, तुम्हाला पण देतो. 25 पानी ऑर्डर आहे, 8 वकील आज आम्ही त्या कामावरती लावलेत. सुप्रीम कोर्ट काय म्हणताय, जर एखाद्या हिंदूला जो आरक्षित जागेवरती नोकरी घेतो आणि नोकरी लागल्याच्या नंतर हिंदू पद्धतीनं जी त्याची देवपूजा आहे, त्याच्या चाली रीती रूढी आहेत, तो बदलतो, मग तो ख्रिश्चन असेल किंवा तो मुस्लिम धर्माप्रमाणे वागत असेल, त्याचा जर पुरावा दिला तर ह्याला सेवेतून कायमचा बडतर्फ करा. मी म्हणत नाही, सुप्रीम कोर्ट म्हणतंय. असे जर सोलापूर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये असे महाभाग असतील की नोकरीला लागताना हिंदू पुढे त्याच्या जातीचं नाव असेल आणि मग तिकडं म्हणतोय मी ख्रिश्चन झालोय, माझा येशू वर्ण बघतोय आणि मी असं करेन, मी तसं करेन. आता तसलं काही नाही. जर तुझ्या घरात देवाऱ्यात फोटो नसला तर तू मेला, तुझी नोकरी गेली म्हणून समज. बरोबर ना? आणि म्हणून आपलं सरकारचं मागणं हेच आहे की धर्मांतरण विरोधी कायदा झाला पाहिजे. परवा सांगलीमध्ये एक प्रकरण घडलं. ऋतुजा नावाची धनगर समाजाची मुलगी, वेल एज्युकेटेड, MPSC ची परीक्षा दिलेली मुलगी, दिसायला अत्यंत सुंदर, त्या मुलीचा विवाह धनगर समाजातल्याच एका कुटुंबातल्या मुलाबरोबर झाला. कोरोनाच्या काळामध्ये त्या ऑनलाईन वरती सगळे वधूवर मंडळ आहेत, त्यांच्याकडून त्यांना तो प्रस्ताव आला. कोरोनाच्या काळामध्ये लोक बाहेर पडत नव्हती आणि मग हिंदू धनगर मुलगा आहे म्हटल्यानंतर त्यांनी लग्न लावून दिलं. मुलगी नांदायला गेली, सासरी गेली आणि संकष्टी होती. तिनं संकष्टीचा उपवास धरला. सासू म्हणली उपवास धरायचा नाही, तिनं घरात मटण आणलं. असं का? आम्ही कन्वर्ट झालोय, आम्ही धर्मांतरित आहे, आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय. मुलीच्या पायाखालची वाळू सरकली, तिला सुचायचं बंद झालं. अरे ती अहिल्या कन्या एका सुसंस्कारित घरात वाढलेली, तिच्या वडील डॉक्टर आहेत, आई सगळे व्यवस्थितपणे घर आहे आणि ती आता